हॅलो, मराठी 24 रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची. घरच्या घरी जर आपण ही चिक्की बनवली तर खूप स्वादिष्ट आणि टेस्टी होते. त्याचबरोबर आपण जर बाजारात विकत घ्यायला गेलो तर ह्याचे खूप रेट म्हणजे जवळजवळ तुम्ही कमीत कमी छोटी बर्फी वडी जरी घेतली तरी 50 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तर शेंगदाणे आपल्या घरीच असतात. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते भाजायचे आहेत. अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याची टरफलं काढायची आहेत आणि मग त्यामध्ये आपण हाताने बारीक करू शकतो. तर टरफले काढून आपण एका दोन असे त्याचे भाग करायचे आहेत आणि त्याच्यामुळे हे भाग करून झाले की टरफले स्वच्छ केली तर मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेवढं सपोज आता आपण एक वाटी शेंगदाण्याचा डाळी घेतलेल्या आहेत, म्हणजे ज्यामध्ये 2 भाग केलेले आहेत असे शेंगदाण्याच्या डाळी म्हणतो आपण त्याला. तर असे 1 वाटी घेतली. त्यानंतर बारीक आपल्याला करून गूळ घ्यायचा आहे. तो कट करून घ्या, किसून घ्या, तुम्हाला जसा योग्य वाटेल तसा घेऊ शकता. जेवढे शेंगदाणे आहेत तेवढं गूळ घ्यावं लागेल आणि कढई गरम करायची आहे किंवा पॅन तुम्ही ज्यात बनवणार आहात ते, त्यामध्ये तूप घालायचं आहे. सर्वप्रथम तूप घातल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि मी तुम्हाला इथं रेसिपी दाखवत आहे. तर आपण काय करायचं आहे, पूर्ण तुपामध्ये एक 3-4 चमचे तूप घाला आणि त्यामध्ये पहिल्यांदा गूळ गरम करून घ्या. गूळ जसाही मेल्ट होतो तसा लगेच त्यामध्ये शेंगदाण्याचं जे आपण केलेले आहे 1 वाटी, तर ते शेंगदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर लगेच तसाच जेव्हा आपल्याला जास्त मेल्ट करायचं नाही, कारण जेव्हा गूळ पुढे जातो तेव्हा ते कडक होतो आणि त्याची वडीसुद्धा एकदम कडक कटकटीत होते. सो आपण थोडासाच गरम झाल्या गूळ त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे किंवा ते शेंगदाणे जे आपण 1-2 केलेले आहेत ते पाकळ्या त्यात टाकायच्या आहेत आणि थोडंसं परतून झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे. तुम्ही ताटात किंवा तुमच्या पाट असेल, काही लाकडी वस्तू असतील तर त्याच्यावर तुम्ही तूप लावून थापून त्यामध्ये ती गरमच घ्यायची आहे. आणि मी ह्यावेळी एक वेगळी ट्रायल केलेली आहे आणि जो जाड असा थोडासा कागद घेतलेला आहे प्लास्टिकचा, जो चिकटणारही नाही पण आपल्याला त्याच्या वड्याही करता येतील असा कागद मी घेतला आहे. त्याच्यावर थापलेला आहे आणि त्यानंतर लाटण्याने फिरवून त्याच्यावर मी वडी व्यवस्थित पसरावी, एकसारखं व्हावं आणि त्याचं लेयर असतो ती एकसारखी व्हावी म्हणून मी केलेला आहे तो प्रयत्न. तर तो प्रयत्न सक्सेस झालेला आहे आणि जेव्हा वडी बनते मग तेव्हा गरम असतानाच तुम्ही चाकूने किंवा कलाटणीने तुम्ही त्याच्यावर स्क्वेअर पाडून घ्या. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी आहे स्क्वेअर घ्या किंवा शंकरपाळीच्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तुम्हाला गोल बनवायचे असतील मोठ्या वड्या तरी तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला शेंगदाण्याची चिक्की करायची आहे. घरच्या घरी खमंग खुसखुशीत खायची आहे. लहान मुलं घरी असतील किंवा मोठ्यांनासुद्धा अगदी हेल्दी आहे. HB ज्यांचा कमी आहे तर आवर्जून त्यांनी सगळ्यांनी ह्या वड्या दिवसातून 1-2 तरी अवश्य खाव्यात. त्याच्यामुळे आपला हिमोग्लोबिन लेवल रक्तातील वाढत असतो आणि एक टेस्टी आणि घरच्या घरी बनलेला एक पदार्थ आपण जर खाल्ला तर आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि घरच्या घरी मुलांसाठी सुंदर असा आणि चविष्ट खाऊ आपण बनवू शकतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर अशाच रेसिपींसाठी तुम्ही मराठी 24 रेसिपीज या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर रेसिपींसह. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.